येस, नमस्कार सर्वांना. बघा, टेटचा पेपर पॅटर्न सगळ्यांना आता समजत आहे की दुसरं तिसरं काहीच नसून फक्त बँकिंगच्या एक्झामला आलेले प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या रिवाइज करायचं आहे. बाकी सगळं सोपंच आहे बघा. ठीक आहे. आणि थोडक्यात सांगतो की पेपर सोडत असताना जेवढं जमते तेवढा भाग पहिले सोडून घ्या. एंडला तुम्हाला 2-2, 3-3 मार्काचे सोपे एकदम इझी वाले सेक्शन तुम्हाला भेटतील. तर पझलला आणि सेटिंग अरेंजमेंटला सर्वात शेवटी सॉल्व्ह करायचं बघा. ओके. आणि डे बाय डे थोडासा पॅटर्न मध्ये चेंज होईल. जर समजा नंबर सिरीज पहिल्यांदा आली फाइंड आउटची, तर नंतर तुम्हाला त्या सिरीजचा रॉंग नंबर सिरीज पण येऊ शकते. बरोबर आहे. आणि अल्फाबेट आपले जे वर्ड प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये पण थोडीशी लेवल वाढण्याची शक्यता आहे बघा. ओके. तर लेक्चरला सुरुवात करूया. आणि लेक्चरला स्टार्ट करताना बघा, आज लेक्चर मला कोण्याही कंडिशन मध्ये घ्यायचं होतं, कारण उद्या भावाचा 13वा आहे. 13 दिवस पूर्ण होतात, त्यासाठी कार्यक्रम आहे. तर उद्या होईल न होईल याची गॅरंटी नाही, म्हणून आजच परिपूर्ण तयारीने मी लेक्चर घेत आहे. तर सगळ्यांनी लेक्चर पूर्ण बघायचा प्रयत्न करा, कारण याच्या बाहेर दुसरं काही राहणारच नाही बघा. आणि लँग्वेज जे एक्झामला प्रश्न आहेत तेच मी घेतलेले आहेत बघा. ओके. तर सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवतो की आता पॅटर्न मध्ये काय चेंज होऊ शकते. एक सिंपल वाला पॅटर्न तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की असे नंबर्स जातं आणि इथं पुढे कुठेतरी क्वेश्चन मार्क येते. म्हणजे रिकाम्या जागेमध्ये कोणता नंबर येईल, कोणती संख्या येईल असा प्रश्न येते. पण आयबीपीएसचा आणखी एक फेवरेट पॅटर्न आहे बघा. हे कधी कधी करतात, सुरुवातीला 2-4 दिवस ज्यांची शिफ्ट मध्ये पेपर आला असेल तर त्यांना फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागे कोणती संख्या असा येते. आणि शेवटी ज्यांचा पेपर येईल तर त्यांना तो नाही पॅटर्न येणार. त्यांना पॅटर्न काय येईल की रॉंग नंबर सिरीज आहे, म्हणजे याच्यापैकी एक संख्या जी आहे ती चुकीची आहे. बाकी सगळ्या सिक्वेन्स मध्ये बसतात पण एक संख्या बसत नाही. तर हा पॅटर्न तुम्हाला काय असेल एक्झामला येऊ शकते बघा. ओके. त्याच्यानंतर हा 5 मार्काला आहे. ओके. आणि देन त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन मध्ये पण चेंजेस काय होतील बघा, की सुरुवातीला तुम्हाला डायरेक्ट असं सिम्प्लिफिकेशन येईल, पण एंडच्या शिफ्टला अप्रॉक्सिमेटचं पण सिम्प्लिफिकेशन त्यांनी टाकू शकतात. नॉर्मलायझेशन मध्ये सगळ्यांना सारखा नियम लावण्यासाठी किंवा सगळ्यांना सारख्या प्रमाणात बसवण्यासाठी थोडंफार हटके तुम्हाला काय असेल अप्रॉक्सिमेशनचे पण प्रश्न आपण बघणार आहे. ओके. देन त्याच्यानंतर आता थोडा ऍडजस्ट करून घेतलेला आहे मी, कारण डीटीपी वाल्यांना दगा दिला पैसे घेऊन, काय हरकत नाही, आपल्याकडे आहे ताकद. आणि देन नंतर डी आहे. ओके. सगळ्यांना दिसून जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असेल लेक्चर खूप जबरदस्त होणार आहे. आणि वर्ड प्रॉब्लेम पण ऍज इट इज मी काय सांगतो तुम्हाला, मागच्या वर्षीचा तुम्ही 1 दशकच्या पेपर चेक करा. आदल्या दिवशी मी मॅरेथॉन लेक्चर मध्ये सांगितलं होतं, जर या टाईपचे प्रश्न पडले नाही तर मी शिकवणं बंद करून टाकतो. तर विद्यार्थ्यांच्या कमेंट अशा आल्या की सर या टाईपचे नाही, जशाला तसे प्रश्न एक्झामला पूर्ण होते. सगळ्या शिफ्टला माझे 150च्या बाहेरचे प्रश्नच नव्हते रिझनिंगचे. आणि तलाठीला पण सेम होतं आणि आयबीपीएसला पण तेच सांगत आहे मी. आणि मी कुठल्याही प्रकारे असा काही खूप मोठेपणा करत नाहीये, कारण माझ्याकडे आयबीपीएसचे जुने पेपर आहेत 2009 पासून ते 2020 पर्यंतचे. त्यातलाच मी काय असेल डेटा घेऊन तुम्हाला शिकवत आहे बघा. येस. तर लेक्चरला स्टार्ट करूया. आणि सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या. बिलकुल कुठल्याही प्रकारचा मोठेपणा न करताना एकदम मनातून कमेंट दिलेल्या आहेत, त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून धन्यवाद आहे, आभारी आहे. आणि इथून पुढे पण चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करेल बघा. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच काय असणार आहे की मी बॅचचं प्रमोशन काही करत नाहीये. आता सर्वस्व जे आहे ते तुम्हाला युट्यूबलाच मी फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि बॅच मधल्या पूर्ण नाराज करणार नाही, पुढे कुठे ना कुठेतरी फायदा करून देईलच तुम्हाला मी. येस. फाइंड द नंबर रॉंग नंबर इन द फॉलोइंग नंबर सिरीज. ओके. तर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की दिलेल्या संख्या मालिकेमध्ये एक संख्या रॉंग आहे ती तुम्हाला ओळखायची आहे. तर सर्वात पहिले तर आपला सिरीज हा पार्ट व्यवस्थित समजला पाहिजे की नेमकं सिरीज ओळखायची कशी. तर फोकस करा फर्स्ट आणि लास्ट. फर्स्ट संख्या आणि लास्ट संख्या काय मार्जिन खूप भयंकर आहे का, आणि खूप भयंकर मार्जिन आहे म्हणजे समजून घ्यायचं की मल्टिप्लिकेशनची सिरीज आहे. प्लस मायनसचा भांगर करूच नका, डायरेक्ट मल्टिप्लिकेशनच्या याच्यावर घाव घाला. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार चेक करा. जसं की बघा की या ठिकाणी चेक करा, हे होते 42-6. ठीक आहे. मी या साईडला लिहितो वाटल्यास 2, 6, 12, 48, 240, 1440 आणि 1, 10,080. ठीक आहे. तर आता नेमकं
की आपल्याला सिरीज प्लस वाली आहे का मायनस वाली आहे का मल्टिप्लिकेशन वाली आहे हे ओळखायचं कसं बघा. तर हे ओळखण्यासाठी सर्वात पहिले चेक करा की फर्स्ट नंबर पासून ते लास्ट नंबर पर्यंत नंबर अचानकच खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली म्हणजे याचा अर्थ ही सिरीज आहे गुणाकाराची. तर गुणाकार चेक करा डायरेक्ट काय गुणाकार होऊ शकते. 6 आहे, 6 दोन्ही 12 आहे, 12 चौक 48, 48 5 240 हे गुणिले 6 आहे आणि हे गुणिले किती असणार आहे 14 सकाळ 14 7 आहे बघा हे गुणिले 7 आहे बरोबर आहे. मग आता काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणी इकडे सिक्वेन्स सेम आहे 4 5 6 7 हा सिक्वेन्स तर बरोबरच आहे. मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे की 4च्या पहिले 3 यायला पाहिजे. मग इथं 3 येण्यासाठी म्हणजे कोणत्या संख्येचा गुणाकारने 3 ने गुणल्यानंतर 12 येते 4 यायला पाहिजे. मग हे जर 4 असेल तर इथं 2 येते बघा 2 दोन्ही 4 4 त्रिकम 12 12 चौक 48 म्हणजे याचा अर्थ आपल्या सिरीज मध्ये रॉंग नंबर जो आहे तो पुट केला गेला 6 म्हणजे तिथं पाहिजे होतं 4 2 4 12 48. आता चेक करा 2 दोन्ही 4 4 त्रिकम 12 12 चौक 48 क्लिअर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक्झामला प्रश्न येतो आणि याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. येस. पुढं 5 9 25 59 5 9 आणि भावा 5 मार्कलाच प्रश्न आहे. 5 9 25 59 125 आणि प्लीज कोणी कमेंट करू नका बघा की सर हे रिझनिंगचा भाग आहे. ठीक आहे. तू जेव्हा पेपर दिसेल ना IBPS चे तेव्हा तुम्हाला समजून जाईल की रिझनिंगचा भाग कोणता आहे आणि मॅथचा भाग कोणता आहे. ठीक आहे. बाकी तुम्ही कमेंट काही पण करा शिकवायला कसं आहे ते कमेंट करा. कंटेंट काय आहे ते करू नका बघा. कंटेंट मला माहिती आहे चांगलं काय कंटेंट कुठे टाकायचं ते. 5 9 25 बघा काय खूप जास्त डिफरन्स नाहीये. इथे चेक करा 5 आणि 9 4चा फरक आहे 9 आणि 25 16चा फरक आहे 25 आणि 59 तर किती 34चा फरक आहे 59 125 15तून 9 गेले 6 राहिले आणि 11तून 5 गेले किती असणार आहे 6 राहिले 125 225 100चा आहे आणि 225 प्लस 100 325 आणि 100 आहे आणि हे किती असणार आहे 5तून 4 9 आणि 2 4 6 144 आहे बरोबर आहे. कारण डिफरन्स खूप जास्त होता ना. स्टार्टिंग केलं आपण 5 ने मल्टिप्लिकेशन जर करत राहिल्या तर 4 संख्येमध्येच बघा ना 5 दोन्ही 10 बरोबर 10 त्रिक 30 30 4 120 120 5 किती असणार 600 वाले त्याच्यामध्येच संख्या म्हणजे मल्टिप्लिकेशनची संख्या तर नाहीये बरोबर. मग आता चेक करा की प्रश्न बघितल्या आपल्याला क्लिक झाले पाहिजे नंबर्स जे आहेत ते डोक्यात घुसले पाहिजे बघा. 144 12चा वर्ग आहे 100 10चा वर्ग आहे 16 4चा वर्ग आहे आणि 4 2चा वर्ग आहे म्हणजे इथं कुठेतरी गडबड होत आहे बरोबर. मग आता सिक्वेन्स बघा 2चा वर्ग 4चा वर्ग इथं पाहिजे 6चा वर्ग इथं पाहिजे 8चा वर्ग मग 10चा आणि 12चा वर्ग. मग आपल्याला माहिती आहे की 2चा वर्ग नंतर 4चा नंतर 6चा वर्ग 6चा वर्ग होण्यासाठी या ठिकाणी गॅप पाहिजे तुमचा 36चा आणि 36चा गॅप होण्यासाठी 25 अधिक 36 तर हे व्हायला पाहिजे तुमचं 61 आणि 61 प्लस 64 बरोबर होत आहे 125 म्हणजे याचा अर्थ ही 61 ही संख्या या ठिकाणी पाहिजे जी की त्यांनी दिली होती 59 म्हणजे याचा अर्थ 59 हे तुमचं रॉंग आहे. बघा मित्रांनो न येण्यापेक्षा काही ना काहीतरी आपण प्रयत्न 100% करणार आणि मला विश्वास आहे मी ज्यावेळेस पेपर द्यायचा आम्ही की सुरुवातीच्या शिफ्टला जर पेपर प्रश्न सिरीज आले तर शेवटी तुम्हाला हेच दिसणार आहे बघा. ओके. त्याच्यानंतर पुढं 540 550 575 येस इथं चेक करूया 540 आणि 550 10चा डिफरन्स आहे इथं 25चा डिफरन्स आहे इथं परत 10चा आहे इथं 25चा आहे का बघा 5 5 10 25चा नाहीये इथं तर 608 तुमचं करेक्ट आन्सर आहे. हे तिथं नसायला पाहिजे बघा. सिंपलशी गोष्ट आहे कारण 585 प्लस 25 करा 5 5 10 8 2 10 1 11 5 1 6 610 पाहिजे आणि 610 मध्ये काय असणार आहे अजून 10 टाकले तर 620 होते तर 608 हे जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. क्लिअर. त्याच्यानंतर पुढे चेक करा 4 11 कितीचा फरक आहे 7चा इथं 11 आणि 19 या ठिकाणी 37 या ठिकाणी 8तून 7 गेला 1 12तून 6 गेले 6 61 बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे 11तून 8 गेले 3
11तून 2 गेले 9, ठीक आहे 91, 93 आहे आणि 346, 6तून 1 गेला 5, 4तून 2 गेले 2 आणि 3तून 2 गेला 125. काही लिंक लागली का? 7, 19. आता फरक मधला फरक घ्या, हे 12चा फरक आहे, त्यानंतर 19 आणि 18 बरोबर आहे, 12, 18 नंतर इथं 12 ना 6 18, 18 आणि 7 24 पाहिजे, राईट, हे पण बरोबर आहे. इथं 24 आणि 7 30 पाहिजे, 30 म्हणजे इथं 91 यायला पाहिजे आणि 91च्या नंतर 36 बरोबर आहे. 11 200 300 221 प्लस 125, 5 आणि 6 2 3 356 व्हायला 115 यायला पाहिजे बरोबर आहे. किती आले बघा, 12 6 18 7 24, 24 आणि 7 30, इथं 91 पाहिजे आणि 30 आणि 7 36 आहे, तर 91च्या मध्ये किती असणार आहे, 36 जर टाकलं तर किती आले, 6 आणि 7 9 3 12, 127, इथे 127 होते आणि मग तुमचा आन्सर करेक्ट येते. मग 91 होण्यासाठी तुमचा हा जो नंबर आहे हा नंबर तुमचा चेंज झाला पाहिजे, 221 तुमचा करेक्ट आन्सर आहे बरोबर आहे. 221. जर काही समजा करेक्शन वाटलं तर मला सांगा बघा, पण लॉजिक मी तुम्हाला करेक्ट सांगितलेलं आहे. येस. त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं बघा. क्लिअर. येस. पुढचा भाग बघा आणि सगळे भाग होतील, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. पुढे लेक्चर्स खूप जबरदस्त आहे बघा. सुरुवातीला काही जणांना कॉन्फिडन्स येण्यासाठी सोपे प्रश्न घेऊया बघा, पण पुढे लेक्चर खूप जबरदस्त आहे. काही जाणार नाही आपलं, 1 तास जाईल आपल्या आयुष्याचा, पण काय माहिती आहे 1 तासामध्ये खूप काही चेंजेस झाले तर गणिताचे 40 पैकी 20 प्रश्न आले तर काय माहित आपल्याला. नाराज होऊच देणार नाही बघा, ठीक आहे. येस. काय सांगितलेलं आहे बघा, 1500चे 22%, 1500चे 22% प्लस 22.5 ऑफ 1000, ऑफ म्हणजे गुणाकार, 1000चे किती येतं 22.5%. तर हे 2 0 2 0 कॅन्सल, 15 दुनी 30, 15 दुनी 30 आणि 3 33, 330, हे 2 0 2 0 कॅन्सल आणि हे 0 कॅन्सल, हे 225. तर उत्तर आहे तुमचं 555. उत्तर आहे 555. क्लिअर आहे. पर्याय क्रमांक सी. 1500चे 22% घेतलं, 22% भागले हे सांगायची गरज नाहीये, आणि 22.5 ऑफ 1000, 1000चे 22.5%, दोघांची बेरीज 555. येस. पुढं अशी कोणती संख्या आहे x प्लस 8चा घन बरोबर आहे 26चा वर्ग मायनस 43. क्लिअर. पहिले तर काय असेल, प्लस मायनस आहे, एका साईडला घ्यायची गरज नाहीये. चलू द्या, निवांत कार्यक्रम चालू द्या. 8चा घन आहे 512, 26चा वर्ग आहे 676 मायनस 43. ठीक आहे. तर x बरोबर आहे 6तून 3 गेले 3, 7तून 4 गेले 3 आणि हे 633 मायनस 512. तर 3तून 2 गेला 1, 3तून 1 गेला 2 आणि 6तून 5 गेला 1. तर x ची किंमत आहे 121. ऍज इट इज सेम बघा, माझ्याकडे पहिलेपासून हे प्रश्न आहेत आणि तुम्ही कोणाला विचारा, आधी ज्यांचा पेपर झाला त्यांना पण विचारा, एक लेक्चर दाखवा की बाबा माझं उद्या परवा पेपर आहे आणि सरांनी सांगितलं की हेच प्रश्न पण आहेत काय, हेच प्रश्न आहेत का. ओके. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काही चुकीचं काही शिकवणार नाही बघा. येस. पुढे बघा, x अधिक 820, 10 ते 12 प्रश्न घेऊन चला. 25% ऑफ काय असणार आहे 6400. एकदम सिंपल, तुम्हाला सगळ्यांना येते, फक्त आपलं काम आहे की पेपर कशा प्रकारचा येणार आहे आणि त्याचा अप्रोच काय असला पाहिजे. बरोबर आहे. 2 0 2 0 कॅन्सल आहे, किंवा डायरेक्ट काय असणार आहे 25 चौक 100, 4 16 64, हे 1600 आणि मायनस 820. तर उत्तर आहे 780. स्पीड असलीच पाहिजे भावा. ठीक आहे. एक तर लॉजिकली तुम्ही मास्टर होणार आहात तर तुम्हाला गणित त्या लेवलचं जमलंच पाहिजे, आणि दुसरं असं आहे की मास्टर हो न हो आयुष्यामध्ये गणित तुम्हाला आलंच पाहिजे. कधी कोण कुठं गेम करेल काही सांगता येत नाही, तर गणित तुमचं परफेक्ट झालंच पाहिजे बघा. येस. याचे सोल्युशन नाहीये बघा, काय ऑप्शन नाहीये. एक्स प्लस 5/1/2 वजा 3/1/3 बरोबर आहे 3. तर एक्स अधिक 2×5 आणि 1 11/2 वजा 3 त्रिक 9 अधिक 1 10/3 बरोबर आहे 3. एक्स अधिक 11 3 33 10 2 20, 33 मायनस 20,
13/6 या दोघांचा गुणाकार बरोबर आहे 3. तर x ची किंमत आहे 3 - 13/6 साइन त्रिक 18 - 13 तर 5/6 असेल तुमचा आन्सर. आता तुम्ही म्हणसाल की सर एवढं का जबरदस्तीने हा प्रश्न आणला तुम्ही. बघा मी ज्यावेळेस प्रश्न काढतो त्यावेळेस मी बँकिंगचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे जवळपास नाही म्हटलं तरी माझ्याकडे कमीत कमी एक 10-12 पुस्तक आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे. आणि त्यावेळेस मी अड्डा 247 मध्ये काम करायचं तर माझ्याकडे त्यावेळेसचा बँकिंगचा कलेक्शनच नाही बघा. सगळे इतकं भयंकर कलेक्शन आहे. तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे आम्ही प्राधान्य दिले होते त्यावेळेसच्या पेपरला बँकिंगच्या पेपरला जे 2015 पासून ते 2020 पर्यंत प्रत्येक वर्षी कमीत कमी 7 ते 8 मी मेन्स द्यायचं. एसबीआयचे, आरबीआयचं, त्याच्यानंतर तुमचं आयबीपीएस क्लर्क, आयबीपीएस आरआरबी क्लर्क, आयबीपीएस पीओ, आरआरबी पीओ, एसबीआय क्लर्क या सगळ्या एक्झामची प्रिलिम मी पास व्हायचं. तर त्यावेळेस हा कंटेंट माझ्याकडे होता. तोच कंटेंट मी आता तुम्हाला शिकवत आहे बघा. येस, पुढचा प्रश्न. 80% ऑफ 500 म्हणजे 500चे 80%, 500चे 80% प्लस 21 गुणिले 4 हे इथपर्यंत आहे. याच्यामध्ये वर्गमुळामध्ये नंतर 18, 2 0 2 0 कॅन्सल, 8 45, 400 प्लस 84 याचं वर्गमूळ घ्या. 484चं वर्गमूळ आहे किती 22 आणि 22 प्लस 18 उत्तर आहे 40. 22 प्लस 18 उत्तर आहे 40. क्लिअर आहे, बरोबर आहे. जर तुमचा गडबडीमध्ये काही डेटा चूक झाला असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. आणि कमेंट करायला विसरूच नका बघा. आवडलं की धन पुन्हा कमेंट करायचं बघा. चला 2चा घन 8, 4चा घन 16 भागिले 8, 8 8 कॅन्सल बरोबर आहे 2चा x घात. तर 16 म्हणजे 2चा 4था घात आणि 2चा x घात. तर x ची किंमत किती असणार आहे 4. x ची किंमत जी आहे ती 4. अरे वा रे वा. x ची किंमत 4. पर्यायच नाही बघा इथं. ए बी सी डी ई पाहिजे तर एक पर्याय नाहीये. सी नंबरचा पर्याय नाही. उत्तर तुमचं 4 करेक्ट आहे. तर x ची किंमत 4. नाराज होऊ नका, कोणाला पण दाखवा, उत्तर तुमचं 4च असणार आहे. येस. त्याच्यानंतर DI चे प्रश्न आहेत. आणि आज तुम्ही बघसाल की खरा आयबीपीएस पॅटर्नला आयबीपीएसला शाब्दिक उदाहरणं कशा असतील. एक्झॅक्टली तेच पेपरचे प्रश्न मी घेतलेले आहेत बघा. तर शेवटपर्यंत सोडू नका साथ बघा. 13 11 143, 11 12 132, 132 भागिले 6 मायनस 12. तर बघा 22 सख्या 132, 22 मायनस 12 उत्तर आहे 10. अप्रोच, फक्त अप्रोच काम आहे की सर शिकवायलेत कसे आपल्याला जमते काय ते चेक करायचंय. ठीक आहे, तर चेक करा बघा. 1 1 1 1 1 1 11,111, त्याच्यानंतर 1,111, त्यानंतर 111, नंतर 11 बरोबर आहे. तर काय आले 4 4 3 2 1 12,344, 12,344 पर्याय क्रमांक 5. राईट, पर्याय क्रमांक 5. ज्यावेळेस तुम्ही हे करता बघा 112 प्लस 5 करता तर असे लिहिता आपण बरोबर आहे. तर 12 प्लस 5 असे लिहिता का आपण, नाही ना. तर थोडंफार कन्फ्युजन होते बघा. मला पण झालं भरपूर वेळेस ज्यावेळेस आम्ही तयारी करायचं त्यावेळेस पण अभ्यास येत असताना पण आपण संख्या या साईने लिहिता. तर पहिले शॉर्ट मध्ये असं लिहून घ्या. पहिले 12 प्लस 5 कसे लिहिता आपण, 5 या साईड लिहिता का, नाही या साईड लिहिता. म्हणजे मांडणी जी आहे ती या साईडनं, तर उत्तर आहे 12,344. आणि काही खूप मोठं काय असं काही भयंकर असा गुन्हा नाही बघा की या साईड लिहिला असेल तर होते एखाद वेळेस एक्झामची तयारी करत असताना काय असेल की मागे पुढे होत राहते. चला 375%, 375% मायनस 175 बरोबर 70 मायनस x. 100 100 कॅन्सल, 75 त्रिक 225 मायनस 175 बरोबर 70 मायनस x. तर हे आले तुमचे 50 बरोबर आहे 70 मायनस x. आता नेहमी लक्षात ठेवायचं की आता या लेक्चर मध्ये तुम्हाला काय समजणार आहे की फक्त मास्टरला किती येते बघायचं का, नाही तुम्हाला पण येते, पण तुम्हाला फक्त अप्रोच थोडासा चेंज करायचा आहे. मायनस एक्स कधी पण छेदामध्ये ठेवायचं नाही आणि एक्स ला कधी मायनसने ठेवायचं नाही. तर याचा अर्थ या एक्स ला या साईडला घ्या तर प्लस होऊन जाईल आणि हे 50 इकडे येतील. 70 मायनस 50 उत्तर आहे तुमचं 20, पर्याय क्रमांक 5. आणि सेम असाच पेपर येणार आहे बघा तुम्हाला. ठीक आहे, उद्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट भरून टाका बघा. सर तुम्ही खोटं बोलल्या, तुम्ही शिकवायच्या लायकीचं नाही बघा, असला पेपर आम्हाला आलाच नाही, तुम्ही म्हणू शकता डायरेक्ट बरोबर आहे. आणि आला तर प्लीज रिटर्न येऊन काय असणार तुम्ही मला सांगू शकता की पेपर कसा आहे ते. 64 म्हणजे 8 प्लस 3 चा घन बरोबर आहे 750 प्लस x. 8 आणि 3 11चा घन, 11चा घन आहे 1331 मायनस 750
1 13तून 5 गेला 8 राहिले, 12तून 7 गेले 5, 581. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 36 वर्गमुळात 36 6 64 8 भागिले 4, 4 दोन्ही 8 6 दोन्ही 12. पर्याय क्रमांक 1. येस. त्यानंतर 9800 भागिले 40 दुनी 80, सॉरी 20 दुनी 40, 40 मधून 50 गेले -10, 45 -10 35. तर बघा 7 5 35, 7 14 98, 5 दोन्ही 10, 45. तर उत्तर आहे 280. 5 दोन्ही 10, 45. उत्तर आहे 280. एवढी स्पीड आलीच पाहिजे मला, बरोबर आहे? एवढी आलीच पाहिजे. मला गॅरंटी आहे तुम्ही करू शकता. बघा, नाराज होणं का करू शकता. बघा, आपण नाही तर कोणीच लागणार नाही. एवढा तर कॉन्फिडन्स राहिला पाहिजे. वर्षभर तुम्ही काही पण मेहनत करा ना करा, पण उद्याच्या दिवशी काय असेल की त्या कॉन्फिडन्स न उठायचं, भाई लागलं तर मीच लागणार आहे, दुसरं लागणारच नाही. आणि आयुष्यामध्ये होऊन काय होणार आहे? कालपर्यंत आपलं कोणी गिणना गेलतं, आज मी स्वतःला गिनल ना. आज स्वतःच मला क्रेडिट, मला माहित आहे की मी काय मेहनत केली आहे, बरोबर. नाहीचा तर पाडा येणारच नाही परीक्षेमध्ये. पेपरला फक्त ना फक्त पहिले अर्धा तास इकडचा तिकडचा, घरचा बाहेरचा, दारचा, संध्याकाळचा, कॉलचा, डोंगरावरचा, निवांत गाढवा, एखादा विचारच करायचा नाही. विचार फक्त एवढाच करायचा. पेपरचे अर्धा तास पहिले डोळे झाकायचं आणि फक्त गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी. 15 गुणिले 12 किती, 12 गुणिले 17 किती, 15चा वर्ग किती, 16चा वर्ग. फक्त डोळे झाकून तेवढंच करा. हे अर्धा तास म्हणजे तुमच्या शस्त्रांना काय सरळ धार लावायचं काम आहे. जसं कार्यक्रम सुरू झाला, जसं युद्ध सुरू झालं, ऑलरेडी तुमचं डोकं तापलेलं आहे. कॅल्क्युलेशन तुमचं फास्ट होऊन जाईल. नाहीतर सर्वात मोठी चूक, 1 वर्ष अभ्यास करून पेपरच्या अर्धा तास पहिले मला यावर्षी लागलंच पाहिजे, घरची कंडिशन खूप बेकार आहे, मी नाही लागलं तर घरच्यांचं कसं होईल, माझं कसं होईल, रात्रीच्या कॉलचं कसं होईल, याच्या विचारात तुम्ही 100% नापास होणार म्हणजे होणार. त्या अर्धा तास पहिले एक्झाम सेंटरला गेल्यापासून डोळे झाकून भावा फक्त 15 गुणिले 12, 12 पंचे 60, हातचा 1, 12 1 12, 12 6 18, 180. बरोबर. 15 गुणिले 12 गुणिले 10. तुला जसं जमत तसं कर. तुला काही बी संख्या घे, 120 प्लस 140, 120 प्लस 140 मायनस 110. तुझं फक्त काम जे आहे ते कॅल्क्युलेशन, हे सर्वात भारी आहे बघा. याच्यापेक्षा भारी काहीच नाही बघा, बरोबर आहे. ज्याचं काहीच नाही ते स्वतःला काय सर, आज तुम्ही बघत असाल कुठेही जा बघा, काहीच नाहीये, पण ऍटिट्यूड या लेवलचा आहे की काय सर हॅशटॅग 77 म्हणजे माणसाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी काय लागते ते तेवढे रील्स बघून तुम्हाला समजलं असेल की आपण खूप ग्रेट आहात. तुम्हाला फक्त ना फक्त थोडं पुश करायचं काम आहे कोणाला, स्वतःला, की मला येते, माझ्या एवढं हुशार कोणीच नाहीये आणि परीक्षेला मिस लागणार आहे, बस दुसरं कोणी पण लागणार नाहीये. येस. पुढे बघा, 220 भागिले 20, 220 भागिले 20 गुणिले 135 भागिले 15 भागिले 3, 0 0 कॅन्सल, 2 11 22, 15 9 135, 3 त्रिक 9, 11 3 33. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भयंकर रील्स आलेत बघा. येस. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, 4 भागिले 4 गुणिले x भागिले 100 गुणिले 210 प्लस 225 बरोबर आहे 351. तर पहिले हे प्लस वालीकडे मायनस करा. 351 मायनस 225, 11तून 5 गेले 6 राहिले, 4तून 2 गेले 2 राहिले, 3तून 2 गेला 1, 126. आता भाग द्या, 0 0 कॅन्सल, 2 2 4, 2 5 10. ते किती आले बघा, 2x भागिले 5 गुणिले 21 बरोबर आहे 126. तर मग आता x ची किंमत काढायची आहे, छेदामधल्या संख्या इकडे गुणाकारात घ्या, 126 गुणिले 5 आणि अंशातल्या संख्या छेदामध्ये घ्या, 21 गुणिले 2, 21 सख 126 आणि त्यानंतर 32 6, 3 5 15. तर उत्तर आहे तुमचं 15. पर्याय क्रमांक सी. येस. ओके. येस. थोडे प्रश्न राहिले असतील. 820 x प्लस 820 बरोबर आहे 25% 1 झाला. हा प्रश्न झालेला आहे आपला, हा प्रश्न झालेला आहे. येस. लय आतुरतेने वाट बघू आल्या. हा व्हिडिओ पुढे पळवल्या तुम्ही, बरोबर आहे. कधी येते मनाचे एक प्रश्न. आणि मेहनतीशिवाय भावा पर्याय नाही बघा. सगळं होत असताना मी तुम्हाला आवर्जून दाखवते, म्हणजे मी याचा मोठेपणा करत नाही बघा.
पण दाखवत आहे ही माझी मेहनत आहे. रात्रीचे वाजले 12:30. बरोबर. सकाळी सकाळी क्लास, इथून मी एक टाउन प्लेसला पण क्लास घेत आहे, शहरामध्ये पण क्लास आहे, आणि नांदेडला तुम्ही कोणाला विचारा, प्रामाणिकपणा शिकवण्यामध्ये आणि कुठल्याच प्रकारचं काय असणार आहे का, शिकवण्यात कमी करत नाही विद्यार्थ्याला बघा. म्हणून प्रेम कमी होतच नाही. माझं प्रेम अफाट मुलांकडून भेटत आहे बघा. आणि ती मेहनत का करत आहे, कारण मला कुठेतरी काहीतरी बनायचंय, स्वतःचं स्थान बनवायचं आहे, आणि तुम्ही मला त्यासाठी भरपूर मदत केली, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. बघा येस, या पुढच्या प्रश्नाकडे बघा. सोमवार आणि बुधवार दिवशी, पहिले तर समजून घ्या की प्रश्न आहे काय. बरोबर, काय सांगितलेलं आहे बघा, हे पहिले वाचून घ्यायचं. आता माझ्याकडे डीटीपी वाला नव्हता, तर मी इंग्लिशचा मराठीत सांगतो तुम्हाला. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की मी कुठलाही कंटेंट कॉपी पेस्ट करत नाही मराठीचा. टोटल कंटेंट जो आहे तो इंग्लिशचा बँकिंगचा पेपर मधला आहे. गिवन बिलो इज द लाईन ग्राफ विच शोज द नंबर्स ऑफ वुडन टॉईज अँड प्लॅस्टिक टॉईज. म्हणजे या ग्राफ मध्ये, हा कोणता ग्राफ आहे तुम्हाला कळलं असेल, लाईन ग्राफ आहे. लाईन ग्राफ मध्ये काय असेल, हा जो ग्राफ आहे तो एक ग्राफ आहे कुठल्या तरी लाकडी खेळण्याचा, आणि एक ग्राफ जो आहे तो प्लास्टिक खेळण्याचा. ते ओळखायचं कसं, ओळखायचं कसं सर, लाकडाचं खेळणं गोल गोल असते बघा, हे गोल गोल आहे, तसं दिमाग लावू नको माय, इथं सांगितलेलं आहे. वुडन टॉईज म्हणजे काय असणारे, गोल असणारे लाकडाचे आहेत, आणि स्क्वेअर मध्ये असणारे प्लास्टिकचे आहेत. ओके, एवढा भाग तर क्लिअर आहे सर्वांना. पुढं, आणि त्याच्यानंतर टोटल टॉईज म्हणजे काय असेल, म्हणजे मंडेला, सोमवारी, आता हा जो भाग आहे तो पहिले चेक करा, 120 आणि 130 आहे, तर हे 2, 4, 6, 8 राईट. 122, 124, 126, 128 आणि 130, म्हणजे मधली गॅप जे आहे ते 2-2चा गॅप आहे. मग आता तुम्हाला जर समजा सहज प्रश्न विचारला की मंडेला काय सेलिंग झाली असेल, मंडेला विक्री काय झाली असेल, तर मंडेला जे आहे बघा, ठीक आहे, काय झालेलं आहे, सोल्ड म्हणलंय. ठीक आहे, सोल्ड म्हणजे काय असेल, विकल्या गेलेला आहे. तर सोमवारी प्लॅस्टिकचे जे खेळणे आहेत ते 120 विकले, तर आणि याचे जे आहेत लाकडाचे 100 किती, 20च्या नंतर 22, 24, 26, 28, 128 विकल्या गेले. म्हणजे एकूण जे आहे ते या दोघांची बेरीज. याच्यावर तुमचा हा डिया आहे, एकदम सोपा आहे, काही अवघड नाही बघा. येस, सोमवार आणि बुधवार दिवशी एकूण विकलेल्या खेळण्यातील फरक किती. ओके, सोमवार आणि बुधवार, तर सोमवारी एकूण किती विकले बघा, सोमवारी विकले तर 120. ठीक आहे, सोमवारी बघा किती विकले तर 120 आणि 128, 120 आणि 128, तर हे झाले 248. ओके, सोमवारी 248. आणि बुधवारी बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, तर 122, 124, 126, तर या दोघांमध्ये 125, 125 आणि 130 बघा, 125 बुधवारी जे आहे ते 125 आणि 130, तर हे झाले 155, 255. मग दोघांमधला फरक विचारला तर 255 आणि 248 दोघांमधला फरक किती आहे, 7चा. तर पर्याय क्रमांक 4 तुमचा करेक्ट आहे. येस, बिलकुल काहीच ताण नाही, एकदम सोपं आहे बघा. नावाला दिसायला अवघड आहे, एकदम सोपंच आहे. मंगळवार आणि शुक्रवारी एकूण विकलेले प्लास्टिकचे खेळणे. ओके, नो प्रॉब्लेम. मंगळवारी म्हणजे ट्यूजडे, मंगळवारी आणि शुक्रवारी विकलेले प्लास्टिकचे खेळणे. तर मंगळवारचे प्लास्टिकचे म्हणजे स्क्वेअर वाले, तर मंगळवारी प्लास्टिकचे आहेत बघा 130, 132, 134. तर मंगळवारी प्लास्टिकचे आहेत 134, आणि शुक्रवारी परत प्लास्टिकचे आहेत किती आहेत बघा, शुक्रवारी प्लास्टिकचा वर आहे, स्क्वेअर वाला भाग वर आहे, किती येतं हे 140. बरोबर आहे. मंगळवारी प्लास्टिक म्हणजे स्क्वेअर वाले आहेत 134, 32, 34, आणि शुक्रवारी हेच प्लास्टिक वाले आहेत 140. तर हे झाले तुमचे एकूण 274. ओके, मंगळवार आणि शुक्रवारी एकूण विकलेले प्लास्टिकचे खेळणे हे बुधवार आणि शुक्रवार त्या दिवशी विकल्या गेलेल्या लाकडी खेळण्याचा. बुधवारी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, बुधवारचे लाकडी खेळणे किती येतं 130, बुधवारचे लाकडी खेळणे 130, आणि परत शुक्रवारचे लाकडी खेळणे, तर शुक्रवारचे लाकडी खेळणे आहेत बघा किती 130. तर हे झाले तुमचे किती असणार आहे 260. म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी प्लास्टिकचे झाले 274 आणि लाकडाचे झाले 260, बुधवार आणि शुक्रवार. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, तर म्हणजे 274 ही जी संख्या आहे ती 260च्या किती टक्के जास्त किंवा कमी आहे. मग सांगा,
पर्सेंटेज जास्त, मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की हा प्रश्न एक्झामला डीआयच्या हमखास असणारच, याच्याशिवाय डीआय होणारच नाही. हा प्रश्न असणार, पर्सेंटेज जास्त पर्सेंटेज कमी, याच्यावर एक प्रश्न हमखास असणारच आहे. पर्सेंटेज जास्त म्हणजे कितीने जास्त आहे? 14 ने. जास्त नेहमी लहान संख्येवर, तर 100ला किती? तर 0 0 कॅन्सल, 2 13 26, 2 पंच 10, 14 पंच 70 भागिले 13, तर 13 पाचा 65 राहिले 5, तर उत्तर आहे 5.513. 5.513 पर्याय क्रमांक 4. येस, समजलं सर्वांना? कुठं काही अडचण आहे? येस, मला कोणालाही कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. प्रश्न एकदम सिंपल होता. मंगळवार आणि शुक्रवारचे प्लास्टिकचे घेतले, मंगळवार आणि शुक्रवारचे प्लास्टिकचे, बुधवार आणि शुक्रवारचे लाकडाचे घेतले. कितीने जास्त आहे? 14 ने. पण पर्सेंटेज मध्ये 14 ने जास्त आहे 260 वर 100ला किती? हा प्रश्न हमखास एक्झामला येणार म्हणजे येणार. येस, पुढं. मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी विकलेल्या प्लास्टिक खेळण्याची सरासरी किती? मंगळवार प्लास्टिकचे ना? येस, मंगळवारचे किती येतं? मंगळवारचे 132 34, 134, मंगळवारचे 134, बुधवारचे 125, बुधवारचे 125 प्लास्टिकचे खेळणे विचारले तर मंगळवारचे 134, बुधवारचे 125 आणि शुक्रवारचे 140. 5 आणि 4 9, 4 आणि 3 7 2 9 आणि 3 भागिले सरासरी म्हणजे 3 वेळेस एकूण 3 दिवसाचा आहे ना, तर 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, उत्तर आहे 133. चला, पर्याय दुसरे आलेत बघा, कारण ते पर्सेंटेजचे पर्याय आले, तर आता गडबडीमध्ये झाला असेल माझ्याकडून, पण ते पर्सेंटेजचे पर्याय आले. ठीक आहे, तर उत्तर आहे 133. याचं उत्तर आहे 133. सरासरी 133. सरासरी म्हणजे सगळ्यांची बेरीज भागिले एकूण किती दिवस येतं? 33. 3 दिवस येतं. उत्तर आहे 133. क्लिअर? येस. बुधवारी विकल्या गेलेल्या लाकडी खेळण्यासाठी किती खेळणे महिलांनी घेतले? बरोबर. मग बुधवारी विकलेले लाकडी खेळणे बघा, बुधवारी विकले तर 130 खेळणे, बुधवारी विकले तर 130 खेळणे. पण तुम्हाला काय सांगितलं की या 130 पैकी महिलांनी घेतलेले खेळणे किती? मग पुढे काय सांगितले बघा, जर त्या दिवशी खरेदी केलेल्या महिला आणि पुरुषांच्या संख्येचे गुणोत्तर 7 जसे 3 आहे, म्हणजे महिलांनी जर 7 खेळणे घेतले असतील तर पुरुषांनी 3 खेळणे आणि दोघांनी मिळून 10. पण आपल्याला माहित आहे की दोघांनी मिळून 10 नाहीये. बुधवारी एकूण लाकडी खेळणे विकले तर 130, तर 10ची किंमत 130 म्हणजे 13 पट आहे, तर 13 सत्ती 91, तर उत्तर आहे तुमचं 91. पर्याय क्रमांक 5. पर्याय क्रमांक 5. गुरुवारी विकलेले एकूण खेळणे, गुरुवारी विकलेले एकूण खेळणे हे शुक्रवारी विकलेल्या गुरुवारचे एकूण खेळणे, गुरुवारचे 42 44 46 146 146. गुरुवारी विकलेले एकूण खेळणे 146 बघा ना, गुरुवारचे 146 आणि हे किती? 140 42 44 46 बरोबर आहे. 22 24 124, 6 4 10, 4 2 6 1 7 270, तर गुरुवारचे 270. हे शुक्रवारी विकलेल्या एकूण खेळण्याच्या शुक्रवारचे एकूण खेळणे किती येतं? 130 आणि 140, ते हे 270 आहेत. हे 270 हे 270 किती टक्के जास्त आहे? 0% जास्त आहे. बरोबर. आता चेक करा, असं व्हायला नाही पाहिजे की चुकीची माहिती आपली गेली पाहिजे. बघा, गुरुवारी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार एखाद्या समजा गडबड होऊ शकते. गुरुवारचे 122 124 बरोबर आहे, आणि इकडे किती येतं? 140 42 44 46, 6 4 10, 4 2 6 7 आणि 1 1 2 बरोबर आहे. तो उत्तर आहे 0%. क्लिअर? त्याच्यानंतर अब आएगा मजा. बरोबर आहे. आणि हे एक्झॅक्टली तुम्हाला समजेल की पेपरला थोडीशी लँग्वेज चेंज आहे बघा, आणि प्रश्न खूप भारी असतात, सोपे असतात पण भारी असतात बघा. येस, ठीक आहे. शेवटचे आपले काहीतरी 7-8 प्रश्न राहिलेत बघा. 10 संख्येची सरासरी 35 आहे, जर पहिल्या 5 संख्येची सरासरी 40. सिंपल सरासरीचा प्रश्न आहे. 10 संख्येची सरासरी 35 आहे, म्हणजे एकूण आहे 350. या 350 त्यांना काय सांगितलं की पहिल्या 5 संख्या ज्या आहेत त्यांची सरासरी 40 आहे, म्हणजे 200 आहे. बरोबर. शेवटच्या पहिल्या 5 संख्येची सरासरी 40 आहे, शेवटच्या 3 संख्येची सरासरी किती आहे बघा?
22 आहे, 22 त्रिक 66, हे एकूण झाले 266. पण त्यांनी सांगितले की टोटल आहे 350. तर राहिले किती मग आता या ठिकाणी? 10तून 6 गेले 4 राहिले, 14तून 6 गेले 8 राहिले, 84. आणि इथं 5 संख्या, इथं 3 संख्या, 5 आणि 3 किती झाले तर 8 संख्या, राहिल्या किती संख्या? 2. तर उत्तर आहे तुमचं 42. उत्तर आहे तुमचं 42. याला शॉर्टकट पण आहे, पण आता सध्या गरज नाहीये. आता फक्त तुम्हाला समजून घ्यायचं की प्रश्न कोणत्या अँगलने विचारले जातील. एका नावेचा प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेगातील फरक 4 किलोमीटर आहे. बरोबर? म्हणजे याला आपण y म्हणता, याला आपण x म्हणता, आणि प्रवाहाच्या दिशेने म्हणजे d म्हणजे x प्लस y. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नाव जेव्हा पाण्याच्या दिशेने वाहते तेव्हा ती झाली प्रवाहाच्या दिशेने, आणि ही जर नाव जर समजा पाण्याच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणार. क्लिअर आहे? मग त्यांनी काय सांगितलं की नावेचा प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेगातील फरक 4चा आहे. आता एक गोष्ट तुम्हाला माहित असेल बघा की ज्यावेळेस आपण प्रवाहाचा वेग काढता, प्रवाहाचा वेग म्हणजे असणार आहे y, आणि याची किंमत आहे d मायनस u भागिले 2. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग भागिले 2. ज्यांचा अभ्यास झाला त्यांना बऱ्यापैकी लगेच प्रश्न समजून जाईल. बघा, प्रश्न समजून जाईल की प्रश्न भयंकर आहे पण उत्तर समजून लगेच काढला हे समजून जाईल. बघा, ठीक आहे. तर प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने भागिले 2, आणि याने तेच सांगितलं आहे की एका नावेचा प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेगातील फरक 4चा आहे. मग वेगातील फरक 4 भागिले 2, तर याचा अर्थ प्रवाहाचा वेग आहे 2चा. मग या पाण्याचा वेग झाला 2 किलोमीटर प्रति तास. पाण्याचा वेग झाला 2चा. पुढे त्यांनी काय सांगितलं आहे, नावेचा संत पाण्यातील वेग प्रवाहाच्या वेगाच्या 7 पट आहे. म्हणजे प्रवाहाचा वेग जेवढा असेल त्याच्या 7 पट नावेचा वेग आहे. प्रवाहाचा वेग 2चा आहे तर नावेचा वेग झाला 7 पट म्हणजे 14 झाला. प्रवाहाचा वेग 2चा, नावेचा वेग 7, नावेचा वेग 14. मग आता पुढे काय सांगितलं की जेव्हा ही नाव प्रवाहाच्या दिशेने, आता नाव जात आहे, पाण्याचा ऑलरेडी वेग आहे 2चा, नावेचा वेग 14, तर इथं तुमचा पाण्याच्या दिशेने नावेचा वेग म्हणजे झाला 14 प्लस 2 16. मग आता इथून इथपर्यंत अंतर जर समजा एकूण 48 किलोमीटर असेल, एकूण अंतर जर समजा 48 किलोमीटर असेल तर 16च्या स्पीडनं किती तास लागतील? 3 तास. तर उत्तर आहे तुमचं 3 आवर्स. क्लिअर? 3 तास असेल आन्सर. एखाद्या मित्राने एका पुस्तकावर 20% सूट दिल्यानंतरही, बघा, एक तर सूटचा प्रश्न म्हणला की छापील किमतीवर सूट दिल्यानंतर तयार होती विक्री किंमत. छापील किमतीवर किती टक्के सूट दिली? 20%. आणि 20% सूटची किंमत सगळ्यांना माहित आहे 1/5. म्हणजे 5 रुपयाच्या वस्तूवर 1 रुपया सूट ते विकणार कितीला आहे? 4ला. आणि त्याच्यानंतर सांगितलं की त्या वस्तूवर सूट दिल्यानंतर पण 33.33% नफा झाला. आणि सगळ्यांनाच माहित आहे की 33.33% म्हणजे 1/3 म्हणजे 3 रुपयावर 1 रुपयाचा नफा. म्हणजे खरेदी जर समजा 3 रुपयाची असेल, बघा मी परत डबल सांगतो, खरेदी जर समजा 3 रुपयाची असेल तर विकणार कितीला आहे? 4ला. मग आता सांगा या ठिकाणी की आपण ही जी मांडणी केली थोडा वेळ लागते बघा. तुम्हाला फक्त आता काय असणार की प्रश्न समजून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि जर जमलं तर त्याला तेवढ्याच प्रश्नाला टॅकल करून घ्या. नाही जमलं तर रिझनिंग वाला भाग सोपा आहेच की. ठीक आहे, जास्त असं काही मनावर घेऊ नका की सर मला काही समजणार गेले गणिताचं. ठीक आहे, नाही समजलं तर काय हरकत नाही, जेवढं समजलं तेवढा भाग तुम्ही पुश करू शकता. बघा, ठीक आहे. मग इथं खरेदी किंमत 3, विक्री किंमत 4, छापील किंमत 5. खरेदी 3, विक्री 4, छापील 5. पण त्यांनी सांगितले की खरेदी 600 आहे. मग 3 ची किंमत 600 म्हणजे 3 दुनी 6, हे झाले 4 दुनी 8, हे झालं 5 दुनी 10. म्हणजे खरेदी 600, विक्री 800, छापील 1000. मग पुढे काय विचारलं तर त्यांनी त्या पुस्तकावर किती रुपये सूट दिली? 1000ची वस्तू 800ला, म्हणजे सूट दिलेली आहे 200 रुपयाची. सूट दिली 200. मग प्रश्न बँकिंगचे प्रश्न कडक असतात बघा. ठीक आहे. ए आणि बी यांच्या आहे. ए आणि बी च्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे. बरोबर? ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर 4:3 आहे. क्लिअर? 4:3. येस. कोण जाईल बघा, एकाच पेपर होऊन चला आपला. ठीक आहे. ए आणि बी. आता राहिले किती प्रश्न आपले? 4 प्रश्न राहिले. तर
ए आणि बी यांच्या सध्याच्या वयाच्या गुणोत्तर 4:3 आहे. सी हा बी पेक्षा 4 वर्षापेक्षा लहान असून तसेच ए आणि बी यांच्या वयातील फरक 4 वर्ष आहे. मग ए आणि बी च्या वयातला फरक 4 वर्षाचा आहे, म्हणजे 1 ची किंमत 4 आहे, म्हणजे हे 4 पट आहे. तर ए चं वय आहे 4 चौक 16 आणि बी चं वय आहे 4 त्रिकम 12 आणि त्यांनी सांगितलं की सी हा बी पेक्षा 4 वर्ष लहान आहे. तर 4 वर्ष लहान म्हणजे सी चं वय झालं 8, पण त्यांनी सांगितलं की सी चं 10 वर्षानंतर वय किती आहे. तर सी चं 10 वर्षानंतर 10 अधिक 8 किती असणार आहे 18. तर पर्याय क्रमांक सी असेल आन्सर. ओके. त्यानंतर ए आणि बी या दोघांनी एका व्यवसायात 3.2 या प्रमाणात गुंतवणूक केली. दोघांनी 6 महिन्यासाठी गुंतवणूक केली. जर दोघांचा एकूण नफा 5,000 असेल तर बी चा नफा किती. मी पहिलेच सांगितलं पेपर सोडत असताना जेवढा भाग तुम्हाला जमेल तेवढा भाग पहिले सॉल्व्ह करा. सॉल्व्ह इन द सेन्स म्हणजे काय असेल, बघला प्रश्न की लगेच 10 सेकंदात आन्सर येईल असे प्रश्न सॉल्व्ह करायचे. स्किप करत जा. शेवटी तुम्हाला असे छोटे छोटे हलके फुलके कमीत कमी 7 ते 8 प्रश्न तुम्हाला भेटतील बघा, जे तुमच्या परीक्षेला काय असणार आहे स्कोरिंग साठी बूस्ट करणार आहेत बघा. ठीक आहे. आता एकदम सोपा प्रश्न आहे. ए ने 3 रुपये गुंतवले, बी ने 2 रुपये गुंतवले. दोघांची इन्व्हेस्टमेंट सारख्याच टाइम साठी आहे तर काही संबंधच नाहीये. दोघांचा एकूण नफा झाला 5,000 रुपये. तर 5 ची किंमत आहे 5,000, 3 ची किंमत आहे 3,000, 2 ची किंमत आहे 2,000. एखादा एक प्रश्न लागते अवघड, काय हरकत नाही, पण बाकी तर सोपे आहेतच की. आता असा प्रश्न लागते बघा. आता याला तुमचा अभ्यास चांगला पाहिजे बघा. हा चांगल्या चांगल्याला गार करू शकते प्रश्न बघा. येस. काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी. एक भाग त्यांनी सांगितला सरळ व्याजचा, बरोबर आहे की 10/10/12% 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. म्हणजे किती टक्के होत आहे 36%. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जी अमाऊंट दिलेली आहे ती सरळ व्याजानं 12% 3 वर्ष आणि पुढं 10/10/15% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज. आता सरळ व्याज तुम्ही किती वर्षाचं काढू शकता. 1 वर्षाला 8%, 2 वर्षाला 16, 3 वर्षाला 24 किती काढू शकता. पण चक्रवाढ व्याज तसं नाही काढता येत, बरोबर. तर मग चक्रवाढ व्याज काढताना आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला त्या क्लासमध्ये किंवा पुस्तकामध्ये आपल्याला समजले पाहिजे की 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर आपल्याला रिकरिंग वाला जो भाग आहे एकानंतर एक क्रोनॉलॉजिकल काय असणार आहे वाढ जी आहे प्लस ए प्लस बी प्लस ए बी भागिले 100. म्हणजे पहिल्या वर्षी 15%, दुसऱ्या वर्षी 15% प्लस 15 गुणिले 15 भागिले 100. तर उत्तर आहे 30 अधिक 225 भागिले 100 म्हणजे 32.25% हे झालं चक्रवाढ व्याज. पण एवढी सगळी मेहनत करायची नाहीये. एक सिंपल एका मिनिटात तुम्हाला सांगतो की 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज डायरेक्टली कसं काढायचं. जसं की तुम्हाला विचारलं 4% 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती, तर 4 ची दुप्पट करा 8 आणि 4 चा वर्ग घ्या 16, 8.16%. 5% 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती, 5 दोन्ही 10 आणि 5 चा वर्ग 25. 6% 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती, 6 दोन्ही 12 आणि 6 चा वर्ग 36. असं तुम्ही करू शकता. आणि जर समजा 10% पुढे असेल, 10% 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 10 ची दुप्पट आहे 20 आणि 10 चा वर्ग 100. पण इथं पुढे 2च अंक बसले पाहिजे 100चे, एक अंक इकडे टाका. तर उत्तर आहे तुमचं 21%. सेम तसंच मग तुम्हाला विचारलं 15%, तर 15 ची दुप्पट आहे 30 आणि 15 चा वर्ग 225, दोन इकडे आले तर उत्तर आहे 32.25%. तर हे अशा प्रकारे काय असेल वाटलं होते ते मी हे अशा प्रकारे काय असेल तुम्हाला 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढता आलं पाहिजे. मग सांगा चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं किती आहे 32.25%. मग एक आहे 36% सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज आहे 32.25%. फरक कितीचा आहे, फरक आहे तुमचा 3.75% आणि 3.75%ची किंमत आहे 375. तर 100%ची किंमत किती. हे पॉइंट कटले, इथं 2 शून्य लागले, तर हे 100 पट, हे 100 पट. उत्तर आहे तुमचं 10,000. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो हा प्रश्न मला चांगलं माहित आहे. मी ज्यावेळेस आरबीआयचे पेपर दिले तर आरबीआय मध्ये सुद्धा असाच पॅटर्न आला होता आणि त्याच्या आधी आयबीपीएस क्लर्कला पण 16 हाच पॅटर्न आला होता. ठीक आहे. तर चेंजेस ते मात्र पण होणार नाही,
ऍज इट इज सेम जसा जसा प्रश्न पण येऊ शकते. तुमचं काम आहे बघायचं, समजून घ्यायचं आणि वाटलंच भारी आहे तर नोट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे. पुढं शिवम आणि दीपक यांनी एक काम अनुक्रमे 6 तास आणि 10 तासात पूर्ण करतात. शिवमला 6 तास आणि दीपकला 10 तास. दोघांनी कामाला सुरुवात केली. एकूण काम झालं 60 घ्या किंवा 30 घ्या. एकूण काम घेतलं 30, 6 30, 10 30. तर दोघे जण मिळून एका तासाला किती काम करतील? 8. मग एका तासाला 8 काम. मग तुम्हाला पहिले एवढं काम नाही करायचं, पहिलेच्या कामाच्या दुप्पट काम. दुप्पट काम करण्यासाठी किती? 30 दोन्ही 60 भागिले 8, 4 15 60, 4 दोन्ही 8. तर उत्तर आहे 7.1/2. 7.1/2 इथं लिहायला राहिलं बघा. 7.1/2 तास. क्लिअर? त्याच्यानंतर काही बी नाही बघा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की आपण समजून सांगता तुम्हाला मी पेपर पूर्ण 40 मार्काचा, काही 1-2 प्रश्न कमी असतील, 40 मार्काचा पेपर तुम्हाला मी समोर ठेवलेला आहे. असाच सेम पेपर येते बघा पेपर एक्झामला. आणि तयारी आपण भरपूर केलेली आहे बघा. कंटेंट पूर्ण रेडी केलेला आहे. एक कोडिंगचा पण काय असणार टॉपिकची तयारी केली आपण की ते बहुतेक उद्या घेऊया बघा आपण. ठीक आहे. माझं ते याच्यानं जाणं झालं नाही मला. ठीक आहे. हे 999ची बॅच आपले. तुमचा रिस्पॉन्स जबरदस्त होता बघा बॅचला. एक ना एक मला वाटतं जवळपास सगळ्या पुराणी घेतलेलंच आहे. आणि एक व्हिडिओ जे आहे त्या व्हिडिओ सारखाच बाकी व्हिडिओ पण बघितले असते तर पूर्ण फायदा झाला असता. पण पुराणा वाटायला की हा सर्वात भारी आहे बघा. आणि दुसरं एक तुमची जे टेस्ट सिरीज जे आहे, टेस्ट सिरीज मला मी मागेच सांगितलं की टेस्ट सिरीज आपण पूर्ण फेज मध्ये एकदम भारी म्हणजे टोटल सगळ्या बँकिंगचा पेपर नुसार आपण पेपर काढणार होते. पण झालं काय की आपलं मध्येच मला हॉस्पिटलला इमर्जन्सीला जावं लागलं. त्याच्यानंतर पण मला वाटलं की टेस्ट सिरीज लॉन्च करता येईल, पण नाही झालं. आमचा भाऊ एक्सपायर झाला त्यामुळे मला जमलंच नाही. आणि मी त्याच्यातून बाहेरच पडलो मी, कारण मला शक्यच नव्हतं ते. मग 7-8 दिवस 8-10 दिवस गॅप होता ना, कुठला क्लास घेतला काहीच घेतलं नाहीये. तर मग त्याच्यामध्ये बघा मी जे आहे सगळ्या विद्यार्थ्यांचे रोजचे जवळपास 200-300 जेवढे काय होतील तेवढ्या सगळ्यांचे नंबर घेऊन काय असणार त्यांना पैसे रिफंड करत आहे बघा. टेस्ट सिरीजचे पैसे सगळ्यांना रिफंड होतील. काही जणांचे आले नसतील तर आज उद्या डेट मध्ये होऊन जातील बघा. कोणाचे पण पैसे आपण ठेवून घेणार नाही बघा. ठीक आहे. तर तुम्हाला जर काही वाटत असेल म्हणजे काय चांगलं बरं वाईट काय जे पण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका बघा. ठीक आहे. आणि आणखी एक थोडक्यात काय असणार तुम्हाला दाखवतो मी. आणि ते दाखवणं खूप सुरुवातीलाच दाखवायला पाहिजे होतं ते, पण मला लक्षातच नाही बघा. सुरुवातीलाच दाखवायला पाहिजे होतं. 1च सेकंड फक्त. कारण मी जे केलेलं आहे मला आपलं काही खोटं काहीच नाही बघा. जे खरं आहे ते बघा. आता मुलांच्या कमेंट बघा. आज माझा सेकंड शिफ्ट मध्ये पेपर होता. सर आपले व्हिडिओ गेले 5 दिवसापासून पाहत असून जो आजचा व्हिडिओ पाहिला त्यातील 100% नाही 101% सगळे प्रश्न आले. खरंच सर बरोबर. म्हणजे हे काय कुठल्या प्रकारचं म्हणजे एक नाहीये. बाकी तुम्ही अजून बाकीचे पण बघू शकता. तुमच्या कुटुंबावर एवढे वाईट प्रसंग असताना देखील व्हिडिओ पोस्ट केला. ठीक आहे. बाकी आता बघा हे तर झालं. अजून दुसरं बघा. ठीक आहे. आता बाकी असे आहेत व्हिडिओ बघा. जे काय असेल की तुम्हाला जे कमेंट केलेले आहेत त्या कमेंट नुसार मला पण भारी वाटलं म्हणून मी आजच्या डेटमध्ये कोणत्या पण कंडिशन मध्ये मी हजर होऊन काय असेल तुमच्या समोर मी लेक्चर प्रेझेंट केलेला आहे. आता इथून पुढचा भाग काय आपला की पॅटर्न मध्ये काय चेंजेस होऊ शकतील. मग ऍडव्हान्स पार्ट मी टाकून दिलं बघा. ठीक आहे. मग ते ऍडव्हान्स पार्ट तुमचं फक्त बघायचं काम आहे. जरा जरी समजा ऍडव्हान्स वाटलं जसं की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा भाग ऍडव्हान्स आहे, त्याच्यानंतर इनइक्वालिटीचा भाग आहे, पझल मध्ये काय चेंजेस होतील, त्यानंतर नंबर सिरीज मध्ये काय असेल, सिम्प्लिफिकेशन मध्ये काय असेल, डीआय मध्ये काय असेल, हे सगळे भाग काय असणार एक एक व्हिडिओ मी टाकणार आहे. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे प्रोबॅबिलिटी परम्युटेशन कॉम्बिनेशनचा एंट्री अशी होणार आहे एका शिफ्टला 12-12, 15-15 प्रश्न येणार म्हणजे येणार बघा. ठीक आहे. तर सगळ्यांचा परत एकदा मनापासून धन्यवाद सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल. आणि बाकीचा जे कार्यक्रम आहे असाच रेग्युलर चालू असेल बघा. तर तुम्ही तुमच्या मित्रांना तुमचं टेटचं झालेलं आहे. आता तुमचं काम आहे रेल्वे, एसएससी आणि सरळ सेवा आणि पोलीस भरती तुमच्या सहकारी मित्रांना सांगायचं की तुमचा अनुभव की सरांनी काय शिकवलं, मला किती समजलेलं आहे, पेपरला किती उतरलेलं आहे
आणि सरांचा प्रामाणिकपणा कसा आहे या गोष्टीवर तुम्हाला बाकीच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या घरातल्या मुलांना काय असणार आहे, एक वेळ सांगायचं की गोमाशे सरांचं लेक्चर बघून घ्या म्हणून. ठीक आहे, बाकी आपल्याला दुसरी अपेक्षा नाहीये. तर पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. थँक्यू सो मच. ओके, बाय.